कैलास पर्वताची पवित्र शिखर त्या दिवशी अद्भुत शांततेत बुडाली होती. जणू तिन्ही लोकांच्या सर्व ध्वनी थांबून भगवानाच्या ध्यानात विलीन झाल्या होत्या. भगवान शिव व्याघ्रांबरोबर पद्मासन लावून विराजमान होते. मुखमंडळावर गंभीर करुणा आणि तपाचा तेज झळकत होता. गळ्यात नाग, जटांमध्ये चंद्रमा आणि भस्माने विभूषित देहातून एक अलौकिक शांती पसरली होती. जवळच माता पार्वती अपार प्रेम आणि श्रद्धेने भरलेल्या हृदयाने त्यांच्या चरणाजवळ विराजमान होत्या. त्या आपल्या आराध्याला अशा प्रकारे निहारत होत्या जसे प्रत्येक क्षण त्यांना हृदयात उतरून घ्यायचा आहे. तेव्हा त्यांच्या मनात एक गहन प्रश्न जागा झाला. त्यांनी विनम्र स्वरात म्हटले, स्वामी, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. तिन्ही लोकांचा हाल तुमच्या दृष्टीत आहे. पृथ्वीवर मनुष्य अनेक पाप करतात. चोरी, हत्या, कुकर्म, छल, विश्वासघात, अन्याय. पण यातील सर्वात मोठे आणि अक्षम्य पाप कोणते आहे? असा कोणता अपराध आहे की जो केल्यानंतर कितीही प्रार्थना केली तरी, व्रत तप केले तरी ईश्वराची कृपा त्याच्यापासून नेहमी दूर राहते? मातेचा गंभीर प्रश्न ऐकून शिवजींनी हळूहळू आपल्या अर्धनिमीलित डोळे उघडले. दृष्टीत जणू अनंत युगांचा अनुभव उतरला होता. क्षणभर मौन राहून ते मंद हसत म्हणाले, हे देवी, या प्रश्नाचे उत्तर मी थेट सांगणार नाही, कारण याचे मर्म फक्त ऐकून नव्हे तर अनुभवूनच समजते. आज मी तुला त्रेतायुगातील एक प्राचीन कथा सांगतो. एक अशी कथा ज्यात हे रहस्य स्वतः उघड होईल की संसारातील सर्वात मोठे आणि क्षमायोग्य नसलेले पाप कोणते आहे. इतके म्हणून शिवजींनी दूर हिमाच्छादित क्षितिजाकडे दृष्टी टाकली. जणू स्मृतींचे एखादे अदृश्य द्वार उघडले गेले आणि त्रेतायुगाचे दृश्य त्यांच्या डोळ्यात जिवंत झाले. त्यांची दृष्टी गहरी झाली आणि स्वरात हलकेसे कंपन आले. त्यांनी सांगायला सुरुवात केली, हे देवी, ही कथा त्रेतायुगाची आहे. त्या काळात पृथ्वीवर सत्य आणि धर्माचे राज्य होते. ऋषीमुनी आपल्या आश्रमात तप करत होते. राजे प्रजापालनाचे धर्म पाळत होते आणि प्रजा इमानदारीने जीवन व्यतीत करत होती. तरीही जिथे मनुष्य राहतात तिथे लोभ, ईर्ष्या आणि अहंकाराची सावली कधी पूर्णपणे नष्ट होत नाही. हीच सावली हळूहळू एका नगरावर इतकी गडद पडली की त्याचा तेज लुप्त झाला. ते नगर विशाल होते. उंच उंच दगडी भिंतींनी वेढलेले, चारही दिशांना भव्य दरवाजे, आत रुंद गल्ली, रंगीबेरंगी बाजार, मंदिरांच्या घंट्यांच्या ध्वनी आणि सरायांच्या चहलपहल. नगराचा राजा नावाजलेला आणि सामर्थ्यवान होता, पण यातून त्याचे मन बाहेरून दिसते तितके पवित्र नव्हते. तो दाखवण्यात दानी, न्यायप्रिय आणि धर्मात्मा म्हणून ओळखला जायचा, पण खरे तर तो आपल्या स्वार्थापुढे धर्मालाही बलिदान करायचा. नगरात एक वृद्ध ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव वशिष्ठानंद होते. वेदांचे ज्ञाते, सत्यवर्ती आणि अत्यंत निर्धन. पण त्यांच्या निर्धनतेतही एक जबरदस्त तेज होते. नगरातील लोक त्यांना आदराने प्रणाम करत. एक दिवस नगरात एका व्यापाऱ्याने त्यांच्यावर खोटा आरोप लावला की त्यांनी त्यांचे धन चोरले आहे. तर ब्राह्मणाने त्या व्यापाऱ्याचे तोंडही कधी पाहिले नव्हते. व्यापारी राजाचा प्रिय होता. तो दरबारात गेला आणि म्हणाला, महाराज, हा ब्राह्मण खूप चालाक आहे. धर्माचा चोला ओढून चोरी करतो. राजाने कोणतीही चौकशी न करता व्यापाराची गोष्ट मानली. त्याने ब्राह्मणाला बोलावले. दरबारात गर्दी जमली. वशिष्ठानंदांनी हात जोडून म्हटले, महाराज, मी निर्दोष आहे. तुम्हाला हवे तर नगराच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकशी करा. पण राजाचे मन आधीच व्यापाराकडे झुकले होते. त्याने म्हटले, दोषीला दंड मिळायलाच हवा, आणि ब्राह्मणाला नगरातून हद्दपार केले, तेही कोणताही पुरावा न घेता. हे देवी, त्यावेळी तिथे उभे असलेले शेकडो नगरवासी जाणत होते की ब्राह्मण निर्दोष आहे. अनेक मंत्र्यांनीही सत्य पाहिले होते, पण कुणीही तोंड उघडले नाही. कुणीही न्यायाच्या बाजूने आवाज उठवला नाही. सर्व स्वतःच्या भय आणि निस्वार्थात मौन राहिले. ब्राह्मणाने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी चारही बाजूंना पाहिले. जणू शोधत होते की कोणीतरी सत्य सांगेल, पण प्रत्येक चेहरा दगडासारखा मौन होता. तो शांतपणे नगर सोडून निघून गेला. पण हे देवी, येथूनच त्या नगराचा पतन सुरू झाला. प्रथम शेतातील पिके सुकू लागली. मग महामारी पसरली. व्यापार ठप्प झाला
आणि राजाचे खजिने रिकामे झाले. नगरवासी मंदिरात जाऊन देवतांना प्रार्थना करत, पण काही फळ मिळत नव्हते. सर्व विचार करत ही विपत्ती का आली, तर खरे कारण होते त्या दिवशी केलेला अन्याय आणि त्या अन्यायासमोर सर्वांचे मौन. पार्वतीजींचे डोळे कथा ऐकताना गंभीर झाले. त्या समजत होत्या की ही कथा एखाद्या गहन सत्याकडे नेते आहे, पण अजूनही त्यांच्या मनात प्रश्न होता की शिवजी कोणत्या पापाकडे इशारा करत आहेत. शिवजींनी त्यांच्याकडे पाहून म्हटले, हे देवी, ही कथेची सुरुवात आहे. पुढे तुम्हाला कळेल की मौन राहणे त्या नगरासाठी कसे विनाशाचे कारण बनले आणि देवतांनी हे का अक्षम्य पाप मानले. शिवजींनी कथा पुढे चालू ठेवली. हे देवी, वशिष्ठनंद नगर सोडून गेल्यानंतर जणू त्या नगराचे सौभाग्य त्यांच्याबरोबर निघून गेले. ज्या दिवशी ते हद्दपार झाले त्या रात्री नगरावर काळे ढग घेरले, विजा कडकडल्या, पण पावसाचा एक थेंबही पडला नाही. शेतातील उभी पिके सुकू लागली, तलावांचे पाणी कमी होऊ लागले आणि ज्या गल्लीत कधी मसाल्यांचा आणि पक्वानांचा सुगंध पसरलेला असायचा तिथे आता कोरडी धुळीचा वातावरण पसरले. दूरदूरचे व्यापारी नगरात येणे बंद केले. काही महिन्यात बाजार सुनसान झाले. हे देवी, हे सर्व पाहून लोक आपापसात बोलत, कोणी म्हणे हे ग्रहांचा प्रकोप आहे, कोणी म्हणे हे राजाचा एखाद्या चुकीचा परिणाम आहे, पण कुणीही सत्याला स्पर्श करण्याची हिंमत करत नव्हते. ती सत्य जी सर्वांच्या हृदयात लपलेली होती की एक निर्दोष ब्राह्मण अन्यायाने हद्दपार केला गेला आणि सर्व मौन राहिले. वेळ निघून गेला आणि विपत्ती वाढली. आता नगरात रोग पसरू लागला. प्रथम मुलांना ताप आणि खोकला येऊ लागला, मग वृद्ध एक एक करून निघून जाऊ लागले. नगरातील वैद्य आणि चिकित्सकही हार मानू लागले. लोक मंदिरात घंटा वाजवत, यज्ञ करत, पशुबळी देऊन पण देवतांची कृपा दिसत नव्हती. राजाही बेचैन होता. त्याने दरबारात सभा बोलावली आणि मंत्र्यांना, पंडितांना आणि ज्योतिषांना विचारले की या विपत्तीचा उपाय सांगा. सर्वांनी आपापली मते दिली. कोणी म्हटले महायज्ञ करा, कोणी म्हटले पवित्र तीर्थयात्रा करा, पण एक वृद्ध आणि गुप्त साधूने जो दरबाराच्या कोपऱ्यात बसला होता हळू आवाजात म्हटले, महाराज, ही विपत्ती देवतांचा प्रकोप नाही, ही अन्यायाचा परिणाम आहे. ज्या दिवशी तुम्ही सत्य न जाणता एक निर्दोष ब्राह्मणाला दंडित केले आणि आम्ही सर्व मौन राहिलो, त्या दिवसापासून हे नगर पतनाच्या मार्गावर चालू लागले. जेव्हा धर्म अपमानित होतो आणि लोक चूप राहतात, तेव्हा ही चुप्पी देवतांच्या कानात सर्वात मोठा अपराध बनून पोहोचते. साधूचे शब्द ऐकून दरबारात सन्नाटा पसरला. अनेक मंत्री नजर खाली घालून बसले, कारण ते जाणत होते की साधूंची गोष्ट सत्य आहे. राजाचा चेहरा पांढरा पडला, पण त्याचा अहंकार अजूनही पूर्णपणे तुटला नव्हता. त्याने म्हटले, एका ब्राह्मणामुळे संपूर्ण नगराला दोषी ठरवणे योग्य नाही. साधूने शांत स्वरात उत्तर दिले, महाराज, पाप फक्त करण्याने नव्हे तर ते सहन करून आणि मौन राहूनही होते, आणि हेच पाप सर्वात जड आहे. हे देवी, या संवादानंतर नगरात आणखी विचित्र घटना घडू लागल्या, ज्या या पापाची भयानकता सर्वांसमोर उघड करणाऱ्या होत्या. साधू दरबारातून निघून गेल्यानंतर नगरात जणू अदृश्य भय उतरले. रात्री गल्लीत अजीब सरसराट ऐकू येऊ लागला. लोक म्हणत की त्यांनी अंधारात पांढरे वस्त्र परिधान केलेल्या एखाद्या आकृतीला नगराच्या चौपाटीजवळ फिरताना पाहिले आहे, जी हळूहळू त्यांच्याकडे येत आणि मग अचानक गायब होत असे. काही दिवसात ही बातमी पसरली की ज्या लोकांनी दरबारात वशिष्ठानंदाच्या बाजूने बोलण्याची हिंमत केली नव्हती, ते एक एक करून आजारी पडू लागले. त्यांच्या शरीरावर लाल लाल निशाण्या उमटत आणि तीव्र तापात ते तडफडून प्राण सोडत. प्रथम लोक याला संयोग मानत राहिले, पण जेव्हा हा आजार फक्त त्या घरात पसरू लागला जिथे कोणीतरी त्या अन्यायाचे मौन साक्षीदार होते, तेव्हा नगरात हाहाकार माजला. व्यापारी ज्याने खोटा आरोप लावला होता त्याची स्थिती बिघडू लागली. त्याचा चेहरा पिवळा पडला, डोळे खोल गेले आणि तो रात्री झोपेत ओरडत असे, मला क्षमा करा, मी निर्दोष आहे, मला स्पर्श करू नका. याची पत्नी आणि मुले भयभीत झाली, पण काही समजले नाही. त्यावेळी मंदिरातील प्रधान पुजारीने राजाला बोलावून म्हटले, महाराज, आता वेळ आली आहे की तुम्ही त्या पापाचे प्रायश्चित करा जे या नगराने एकत्र केले आहे. त्या ब्राह्मणाला शोधून सन्मानाने परत आणावे लागेल
आणि सार्वजनिकरित्या त्याचे चरण धुवून क्षमा मागावी लागेल. राजाचे मन हे ऐकून आतून थरथरले, पण त्याचा अहंकार अजूनही पूर्णपणे झुकला नव्हता. त्याने म्हटले, जर ही विपत्ती खरंच त्याच कारणाने असेल तर देवता मला थेट संकेत देतील. पुजारीने गंभीर स्वरात म्हटले, महाराज, संकेत येण्यात उशीर होणार नाही. आणि खरंच त्या रात्री भयंकर वादळ आले. नगराच्या मध्यभागातील मंदिराच्या सर्वात उंच ध्वजदंड तुटून पडला आणि मंदिराच्या गर्भगृहातून स्वतःहून शंखनाद झाला. लोक भयाने घरांचे दरवाजे बंद करून थरथरत राहिले. पण हे देवी, हे फक्त सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी नगराला असा देवी संदेश मिळणार होता जो कुणालाही या पापाच्या परिणामापासून वाचवण्याची संधी देणार नव्हता. शिवजींनी कथा पुढे सांगितली. हे देवी, दुसऱ्या दिवशी पहाटे नगरातील लोक मंदिराच्या अंगणात जमले. रात्रीच्या घटनांमुळे ते इतके भयभीत होते की कोणीही घरात एकटे राहू इच्छित नव्हते. तेव्हा मंदिराच्या गर्भगृहातून तेज प्रकाश फुटला जो हळूहळू संपूर्ण अंगणात पसरला. लोक डोळे झाक करून उभे राहिले आणि त्या प्रकाशातून एक गंभीर गुंजणारा स्वर ऐकू आला. हे नगरवासियांनो, ज्या दिवशी तुम्ही अन्यायासमोर मौन साधले त्या दिवसापासून हे नगर देवतांच्या दृष्टीने पडले आहे. ही विपत्ती कोणत्याही यज्ञ किंवा बलिदानाने टाळणार नाही. ती फक्त सत्याची प्रतिष्ठा आणि निर्दोषाच्या सन्मानाने शांत होईल. त्या ब्राह्मणाला शोधा ज्याच्या अपमानात तुम्ही सर्व सहभागी झालात आणि त्याचे चरण धुवून क्षमा मागा. तेव्हाच हे नगर पुन्हा समृद्ध होईल. हे देवी, ही वाणी ऐकून संपूर्ण अंगण सन्नाट्यात बुडाले. लोक एकमेकांचे चेहरे पाहू लागले. ज्यांच्या मनात संशय होता त्यांचाही संशय तुटला. आता राजाजवळ बहाणा करण्याचे कोणतेही कारण उरले नव्हते. त्याने त्या क्षणी दरबार बोलावला आणि आदेश दिला की नगरातील सर्वात वेगवान घोडे आणि सैनिक वशिष्ठानंदाला शोधण्यासाठी चारही दिशांना निघाले. राजाने स्वतःही हे ठरवले की तो या यात्रेत जाईल. कदाचित त्याच्या आतला उरलेला अहंकार आता वितळला होता. पण हे देवी, ही यात्रा सोपी नव्हती. कारण ब्राह्मणाला हद्दपार केलेल्या वर्ष उलटली होती. कुणालाही माहिती नव्हते की ते कोणत्या दिशेने गेले. रस्त्यात लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत. कोणी म्हणे ते एखाद्या वनात कुटी बनून तप करत आहेत, कोणी म्हणे ते एखाद्या तीर्थाजवळ भिक्षा घेऊन राहत आहेत, तर कोणी म्हणे ते या लोकातच नाहीत. राजाचे मन चिंतेने भरले. तो विचार करत राहिला की जर ब्राह्मण सापडला नाही तर हे नगर कधीही शांती आणि समृद्धी मिळवू शकणार नाही. अनेक दिवसांच्या शोधानंतर राजा एका दाट वनात पोहोचला जिथे दुरून एक छोटी कुटी धुराने लिपटलेली दिसत होती. दरवाजाजवळ तुळशीचे रोप आणि आत वेदपाठाची मधुर ध्वनी येत होती. राजाचे हृदय धडधडले. त्याला वाटले की कदाचित तो आपल्या अपराधासमोर पोहोचला आहे. शिवजी म्हणाले, हे देवी, जेव्हा राजा त्या कुटीजवळ पोहोचला तेव्हा त्याने घोड्यावरून उतरून हळूहळू पावले टाकली. आतून मंत्र उच्चाराची मधुर ध्वनी आणि हवनाची हलकी सुगंध येत होती. राजाने कुटीचा दरवाजा ठोठावला. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि समोर तोच तेजस्वी मुखाचा वृद्ध ब्राह्मण उभा होता ज्याला वर्षापूर्वी त्याने नगरातून हद्दपार केले होते. त्यांच्या डोळ्यात अजूनही तीच शांती होती, पण चेहरा वेळ आणि तपस्येच्या रेषांनी भरलेला होता. ब्राह्मणाने राजाला पाहताच ओळखले, पण त्यांच्या मुखावर न क्रोध होता न कटुता, फक्त एक गहन मौन दृष्टी होती. राजा घुटण्यावर बसला आणि थरथरत्या स्वरात म्हणाला, गुरुदेव, मी अपराधी आहे. मी सत्य न जाणता तुम्हाला दंडित केले. त्या दिवसापासून आमच्या नगरावर विपत्तीचे सावट आहे. देववाणीने आम्हाला आदेश दिला आहे की तुमचे चरण धुवून क्षमा मागावी. कृपा करून मला आणि माझ्या नगराला क्षमा करा. हे देवी, वशिष्ठानंदाने राजाला उठवले आणि शांत स्वरात म्हटले, महाराज, मी तर त्या दिवसापासून तुम्हाला क्षमा केली आहे, पण ही क्षमा तुमच्या नगराच्या पापाला धुवून टाकू शकत नाही. कारण त्या दिवशी तुमचा अपराध एकट्याचा नव्हता. त्या अपराधात ते सर्व सहभागी होते ज्यांनी अन्यायासमोर मौन साधले. हे ऐकून राजाबरोबर आलेले नगरवासी रडू लागले. त्यांनी म्हटले, गुरुदेव, आम्ही सर्व दोषी आहोत. आम्ही भयाने चूप राहिलो. आम्हाला क्षमा करा. ब्राह्मणाने गंभीर दृष्टीने सर्वांना पाहिले आणि म्हटले, क्षमा मी देतो, पण आधी तुम्हाला ते करावे लागेल
जे सर्वांना कठीण आहे, सत्य स्वीकारणे आणि ते सार्वजनिकरित्या स्थापित करणे. जोपर्यंत नगराच्या चौकात सर्वजण एकत्र येऊन हे स्वीकारत नाहीत की त्यांनी अन्याय केला आणि हे प्रण घेत नाहीत की पुढे कधी धर्माच्या विरुद्ध मौन राहणार नाही, तोपर्यंत ही विपत्ती टळणार नाही. हे देवी, हे ऐकून राजा आणि नगरवासी त्या ब्राह्मणाला आदराने नगरात परत घेऊन जाऊ लागले. पण त्यांना माहिती नव्हते की नगरात परतताच त्यांना एक अशी अंतिम परीक्षा द्यावी लागेल जी हे ठरवेल की ते खरंच आपल्या अपराधासाठी पश्चाताप करत आहेत की नाही. शिवजी म्हणाले, हे देवी, राजा आणि नगरवासी वशिष्ठानंदाला घेऊन नगराकडे परत येत होते. मार्गात प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीमध्ये लोक त्यांना पाहून थांबत, कोणी चरण स्पर्श करत तर कोणी पाणी घेऊन स्वागत करत. जणू ते कोणते ऋषी नव्हते, तर ते स्वतः धर्माचे सजीव रूप होते. अनेक दिवसांच्या यात्रेनंतर जेव्हा ते नगराच्या दरवाजावर पोहोचले, तेव्हा तिथे हजारो लोकांची गर्दी जमली होती. लोक उत्सुक होते की ते ब्राह्मण पाहतील ज्याला कधी अपमानित करून हद्दपार केले होते. नगराच्या चौकात एक विशाल मंडप सजवला गेला. चारही बाजूंना दिवे प्रज्वलित होते आणि मध्यभागी मोठा हवन कुंड ठेवला होता. राजाने नगरातील सर्व मंत्र्यांना, व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना बोलावले. वशिष्ठानंद शांत भावाने मंडपात बसले. त्यांच्यासमोर जलाचा कलश, ताजे फुले आणि पवित्र गंगाजल ठेवले होते. तेव्हा त्यांनी म्हटले, महाराज, आज मी फक्त तुमचा नव्हे तर या नगराचाही परीक्षण करणार आहे. कारण ज्या दिवशी मी हद्दपार झालो त्या दिवशी माझी नजर प्रत्येक व्यक्तीवर पडली होती जो सत्य जाणत होता पण मौन राहिला. आज त्यांना सर्वांना आपला अपराध सर्वांसमोर स्वीकारावा लागेल. हे ऐकून चौकात सन्नाटा पसरला. अनेक लोक नजर खाली घालून उभे राहिले. काहींच्या चेहऱ्यावर भय, काहींवर लज्जा आणि काहींवर हिचकिचाट होती. वशिष्ठानंद पुढे म्हणाले, ज्याने मौन राहून अन्यायाला साथ दिली तो पुढे येऊन म्हणेल, होय, मी पाप केले आहे. हे देवी, काही क्षण कुणी पुढे आले नाही. पण मग हळूहळू एक वृद्ध मंत्री उभे राहिले. त्यांच्या मागे एक व्यापारी, मग एक सैनिक, मग अनेक साधारण नागरिक आणि पाहता पाहता संपूर्ण चौक लोकांनी भरला जो आपला अपराध स्वीकारत होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वशिष्ठानंदाने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, आज तुम्ही सर्वात कठीण काम केले आहे. आपले पाप स्वीकारणे हेच खरे प्रायश्चित आहे. मग त्यांनी हवन कुंडात आहुती दिली. गंगाजलाने आपले चरण धुतले आणि राजाच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, आता हे नगर धर्माच्या मार्गावर परत येईल. त्या क्षणी आकाशात घनघोर ढग आले आणि वर्षानंतर पहिल्यांदा मुसळधार पाऊस पडला. तलाव आणि कूप लबालब भरले. शेतात हिरवीगार झाली आणि रोगाचा नाव निशाणा मिटला. पार्वतीजी मंत्रमुग्ध होऊन ही कथा ऐकत होत्या. पण त्यांच्या मनात अजूनही तोच प्रश्न होता, स्वामी, ही तर प्रायश्चिताची कथा झाली, पण तुम्ही अजूनही हे सांगितले नाही की ते सर्वात मोठे पाप कोणते आहे जे क्षमायोग्य नाही. शिवजी हसले आणि म्हणाले, हे देवी, ते रहस्य मी तुला या कथेच्या अंतिम टप्प्यात सांगतो. कारण आता वेळ आली आहे या कथेचा निष्कर्ष समजण्याची. शिवजींनी गंभीर स्वरात म्हटले, हे देवी, आता वेळ आली आहे की मी तुला ते रहस्य सांगतो ज्यासाठी ही संपूर्ण कथा सांगितली गेली. त्रेतायुगातील त्या नगरावर विपत्ती फक्त राजाने अन्याय केला म्हणून आली नाही, तर म्हणून आली कारण शेकडो लोक ज्यांनी सत्य पाहिले तरी चूप राहिले. आपल्या स्वार्थ, भय आणि सुविधेसाठी त्यांनी अन्यायाला मौन सहमती दिली. हे मौन फक्त शब्दांचे मौन नव्हते, हे त्यांच्या अंतरातील धर्माचे मौन होते आणि हेच मौन त्या नगराच्या विनाशाचे कारण बनले. हे देवी, म्हणून मी म्हणतो की संसारातील सर्वात मोठे पाप जे क्षमायोग्य नाही ते आहे अन्याय, अधर्म आणि असत्यासमोर मौन राहणे. मग ते अन्याय एखाद्यावर असो किंवा संपूर्ण समाजावर. जेव्हा मनुष्य सत्य जाणूनही त्याचा पक्ष घेत नाही तेव्हा तो स्वतः पापात सहभागी बनतो. आणि हे पाप फक्त एका जन्मापुरते मर्यादित राहत नाही, तर अनेक जन्मांपर्यंत आत्म्याला बंधनात जकडून ठेवते. हे देवी, हत्या, चोरी, कुकर्म यांचे प्रायश्चित तप, दान, प्रार्थना आणि ईश्वराच्या कृपेने शक्य आहे. पण धर्मरक्षणाचा अवसर मिळूनही
मौन राहणे याचे प्रायचित फक्त एकच आहे की मनुष्य साहस करून सत्याचा साथ देणे आणि ते मौन तोडणे. वशिष्ठानंदाची कथा मी म्हणून सांगितली जेणेकरून प्रत्येक युगात लोक हे लक्षात ठेवतील की जेव्हा जेव्हा ते अन्यायासमोर चूप राहतील तेव्हा तेव्हा ते स्वतःच्या नगरावर, घरावर आणि जीवनावर विपत्ती ओढतील. पार्वतीजींच्या डोळ्यात आता गहन गंभीरता होती. त्यांनी हात जोडून म्हटले, स्वामी, आज तुम्ही जे सांगितले ते प्रत्येक युगासाठी चेतावणी आहे. मी संकल्प करते की हे सत्य युगानुयुगे पोहोचवेन. शिवजी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि कैलासाच्या वायूत पुन्हा गुंज उठली. ओम नमः शिवाय. तर प्रिय श्रोतांनो, भगवान शिवांनी सांगितलेल्या या कथेचा संदेश स्पष्ट आणि सरळ आहे. जीवनात आपल्या सर्वांसमोर असे क्षण येतात जेव्हा आपण पाहतो की कुणावर अन्याय होत आहे, धर्माचा अपमान होत आहे किंवा सत्य दाबले जात आहे. त्यावेळी आपण जो निर्णय घेतो तो आपल्या आणि समाजाच्या भविष्याला ठरवतो. जर आपण भय, स्वार्थ किंवा सुविधेमुळे मौन राहिलो तर लक्षात ठेवा, हे मौन आपल्या आतल्या धर्माला मारते आणि हेच ते पाप आहे जे देवताही क्षमा करत नाहीत. वशिष्ठानंदाच्या नगराप्रमाणे आपणही विपत्तीमध्ये घिरटू शकतो. म्हणून प्रत्येक युगात, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक परिस्थितीत सत्याचा साथ देणे, धर्मरक्षण करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे. कारण ईश्वराची कृपा त्या व्यक्तीवर होते जो सत्याच्या बाजूने उभा राहतो, मग जग त्याच्या विरुद्ध का असेल तरी. आणि हाच भगवान शिवांचा संदेश आहे की सर्वात मोठे पाप मौन आहे आणि सर्वात मोठे पुण्य धर्मासाठी उभे राहणे. तर मित्रांनो, जर तुम्हाला भगवान शिवांनी सांगितलेली ही रहस्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की अन्यायासमोर मौन राहणे हेच सर्वात मोठे पाप आहे. आणि जर तुम्ही शिवजींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये पूर्ण प्रेम आणि श्रद्धेने लिहा, हर हर महादेव. धन्यवाद.